दे गुरूणाम चरणारविंदे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। आपण मागच्या वेळेला कर्मयोग संपवलेला होता आणि कर्मयोगाचं तात्पर्य आपण असं पाहिलेलं होतं की स्वधर्म कर्म करत राहिल्यामुळं एका विशिष्ट बुद्धीने स्वधर्म कर्म करत राहिल्यामुळं जे आसक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा अशा प्रकारे अनासक्त बुद्धी इंद्रिय मन अंतःकरण जिंकून आणि स्पृहा टाकून कर्तव्य कर्म करत राहिल्यामुळं नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते। म्हणजे करत असताना देखील आपण काहीही करत नाही अशा प्रकारे नैष्कर्म्य आत्मदशा प्राप्त होते। अशा प्रकारे नैष्कर्म्य सिद्धीचा लाभ झाल्यामुळं ब्रह्म तादात्म्य प्राप्त करण्यासाठी म्हणून जी आवश्यक अशी योग्यता असते ती योग्यता अशा पुरुषाला लाभते। प्रत्यक्षतः ब्रह्म तादात्म्याकरता आत्मसंयमन योगाची प्रवृत्ती आवश्यक असते आणि अशा प्रवृत्तीला देखील तो अधिकारी होतो। त्याला वैराग्य प्राप्ती होते आणि तो ध्यान योग पर म्हणजे ध्यान योगामध्ये निष्णात असा होतो। त्याच्यानंतर अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह या सर्व आसुरी भावांचा त्याग व्यवहारामध्ये करण्याचा असा तो अभ्यास करायला लागतो आणि त्याचा त्याग त्याच्याकडून घडतो। या सर्व अभ्यासाने तो निर्मम होतो शांत होतो ममत्व रहित आणि शांत असा झाल्यामुळं तो ब्रह्मभूत होण्यासाठी म्हणून योग्य होतो। ब्रह्मभूत झाल्यामुळं म्हणजे ब्रह्माला प्राप्त झाल्यामुळं चित्ताची प्रसन्नता त्याला मिळते। तसंच कामना शोक या सर्व गोष्टींचा त्याग त्याच्याकडून होतो। चित्ताची एक सम अवस्था त्याला प्राप्त होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पराभक्तीची प्राप्ती होते। पराभक्ती म्हणजे या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी। त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मभाव झाल्यानंतर श्रद्धा प्रेम या गोष्टी अजून तीव्रपणे त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतात। त्यामुळे तो तत्वरूप होऊन राहतो। आपल्या आतल्या तत्वाशी समरस होऊन परमात्म तत्वाशी देखील तो समरस होतो। तो आत्म्याशी एकरूपता प्राप्त करतो आणि तो परमात्म्याशी देखील तत्वतः मिळून जातो। सर्व कर्म करीत असतानाच परमात्म्याच्या प्रसादाने तो शाश्वत आणि अव्ययत्व अशा एका स्थितीची प्राप्ती करतो। अशा प्रकारे कर्मयोगाचं तात्पर्य मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं। या कर्मयोगाच्या यथास्थित आचरणाने तो शाश्वत
अव्यय अशा ब्रह्माशी तदाकार होऊन राहतो. भगवंत असं म्हणतात की त्यामुळं, या तदाकारतेमुळं त्याला बुद्धियोगाची प्राप्ती होते. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततं भव. कर्मयोगाच्या आचरणाने, कर्मयोगामध्ये कर्मयोग आला, वैराग्य प्राप्ती आली, ध्यान आलं, त्याचा परिणाम म्हणून तत्वतः परमात्म ज्ञानामध्ये प्रवेश आला, भक्तीचा लाभ आला आणि शाश्वत अशी पदप्राप्ती आली. अशा कर्मयोगाच्या आचरणामुळं बुद्धियोगाचा आश्रय घडून त्याचं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर होतं आणि भगवंताच्या ठिकाणी त्याचं चित्त स्थिर झाल्यामुळं भगवंताच्याच प्रसादाने, अनुग्रहाने सगळी संकट, म्हणजे कर्म करत असताना शुभ आणि अशुभ फल त्याला जी प्राप्त होतात त्याच्यातून तो तरुण जातो. असं एक महत्वाचं विधान भगवंत करतात. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततं भव. त्याला बुद्धियोग प्राप्त होतो. ही जी सगळी प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेला बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. आपण जे तर्काने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तो बुद्धियोग नव्हे. आपण जी बुद्धी चालवतो त्याला बुद्धियोग असं जर आपण समजत असू तर भगवंतांची बुद्धियोगाची ती व्याख्या नाहीये. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी एक महत्वाचं विधान केलेलं होतं. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धियोगाच्या पुढं म्हणजे स्थिर बुद्धीच्या पुढं केवळ कर्म करत राहणं ही अत्यंत गौण अशी गोष्ट आहे. कर्मांनी जरी परमार्थाची सुरुवात होत असली तरी देखील अंततः त्याला बुद्धियोगाची प्राप्ती होते असं तिथं सांगितलेलं होतं. आणि या स्थिर बुद्धीच्या तुलनेने केवळ कर्मामध्ये असणं हे खूपच कनिष्ठ मानलेलं आहे. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ असं असल्यामुळे त्या स्थिर बुद्धीच्या अशा स्थितीला प्राप्त होण्याचा तू प्रयत्न कर. बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणाः फलहेतवः. आणि फलहेतूनी कर्म करणं याच्यामध्ये तू कृपण हो, कंजूष हो. तू फलहेतूनी कर्म करत जाऊ नकोस. आणि या भगवंतांच्या विधानामुळं अर्जुनाच्या मनामध्ये दोन प्रश्न निर्माण झालेले होते असं मी तेव्हा सांगितलं होतं. एक म्हणजे हा जो बुद्धियोग आहे, हा बुद्धियोग ज्यांनी मुरवला असा स्थिर बुद्धी असणारा पुरुष कसा असतो, तो बोलतो कसा, चालतो कसा, कोणाला स्थितप्रज्ञ म्हणायचं. आणि दुसरा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला होता जो तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने विचारला, तू जर कर्मापेक्षा बुद्धीला जास्त महत्व देत असशील तर मी स्थिर बुद्धी करून बसतो, कर्म कशाला करायची, असा प्रश्न अर्जुनाने विचारलेला होता. बुद्धियोग एका क्रमाने कसा प्राप्त होतो ते या ठिकाणी सांगितलं. म्हणजे त्या ठिकाणी जो बुद्धियोग हा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं होतं त्याचं निगमन या ठिकाणी भगवंतांनी केलं. शास्त्राची पद्धत असते की सिद्धांताचा उच्चार करायचा, त्याच्यानंतर तो सिद्धांत सिद्ध करायचा आणि सिद्ध झालेल्या सिद्धांताचा पुनरुच्चार करायचा, याला निगमन असं म्हणतात. चेतसा सर्व कर्माणी
मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. 9व्या अध्यायामध्ये देखील हा बुद्धियोग शब्द आलेला होता. ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. जो अनन्य होऊन मला एकरूप होण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो अशाला मी प्रथम बुद्धियोग देतो आणि त्या बुद्धियोगाने तो मला येऊन मिळतो. भगवंत या ठिकाणी असं म्हणतात की या बुद्धियोगाचा आश्रय घडल्यामुळं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर होतं. मच्चित्तम सततम भव. बुद्धियोग प्राप्त करून माझ्या ठिकाणी तू सतत आश्रयाला ये. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी. अथ चेत्वम अहंकारान न श्रोष्यसी विनंक्षसी. भगवंत असं म्हणतात की सतत मला चित्त दिल्यामुळं आणि हा बुद्धियोग प्राप्त झाल्यावर मला सतत चित्त देणं घडेल. त्याच्याकरता खूप मोठी परंपरा आहे. कर्मापासून सुरुवात आहे. आता कर्मयोगाचं जे तात्पर्य सांगितलं तेवढं सगळं आचरण झाल्यानंतर बुद्धियोगाचा आश्रय घडेल. सतत मत चित्त होऊन तू राहशील आणि मत चित्त सतत होऊन राहिल्यामुळं माझ्या प्रसादाने तू तरुण जाशील. एवढं झाल्यानंतर देखील आपला आपण तरेल असा अहंकाराचा भाव कुठेही साधकाच्या ठिकाणी निर्माण होणार नाही अशा पद्धतीने हे निरूपण आहे. शेवटी तू तरशील तेव्हा माझाच प्रसाद, माझ्याच कृपेनी, माझ्याच अनुग्रहाने तू तरशील. मत चित्तः सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी. भगवंताच्या ठिकाणी चित्त स्थिर झाल्यामुळं माझी कृपा, माझी अनुकंपा, माझा प्रसाद, माझा अनुग्रह प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने अनुग्रह पूर्ण होईल. त्यामुळं सर्व संकट, कर्माची शुभ आणि अशुभ, सर्व दुर्गाणी असं जे म्हटलेलं आहे, सगळे अडथळे तू ओलांडून पलीकडे जाशील. पण त्याच्यानंतर भगवंत एक इशारा देतात की अथ चेत्वम अहंकारा न श्रोष्यसी. जर अहंकाराने माझं हे बोलणं तू ऐकलं नाहीस तर विनंक्षसी, तर मात्र तुझा नाश होईल. तर तू तरुण जाणार नाहीस, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा चक्रामधून तू उद्धरून जाणार नाहीस, तरुण जाणार नाहीस, तू नाश पावशील असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. अशा प्रकारे दोन पर्याय भगवंतांनी अर्जुनापुढे ठेवलेले आहेत. एक म्हणजे गीतेचा जो उपदेश आहे त्याप्रमाणे वर्तन करणं, थोडक्यात तो कर्मयोगामध्ये सांगितलेला आहे त्याप्रमाणे वर्तन करणं. बुद्धियोग प्राप्त होणं आणि भगवंतांच्या प्रसादाने तरुण जाणं अथवा नाश पावणं. याच्यापेक्षा तिसरी गोष्ट भगवंत सांगत नाहीत. आणि स्पष्टपणाने एकतर उद्धरून जा किंवा नाशाला प्राप्त हो अशा प्रकारे वैयक्तिक देखील सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला यथेच्छसी तथा कुरु असा स्वातंत्र्याचा उपदेश देतात. याच्यात स्वातंत्र्य किती आहे? भगवंत म्हणतात की न योत्स्य इति गोविंदम. भगवंत म्हणतात की मी लढणार नाही असं जर तू अहंकाराने मानतोस
आणि असं मानत असशील तर तो तुझा निश्चय फुकट आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव तुला लढायला भाग पाडेल. अर्जुनाने दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला न योत्स्यैति गोविंदम उक्त्वा, आता मी काही लढणार नाही असं म्हणून उक्त्वा तूष्णीम बभूवः स्वस्थ बसलेला होता. आता मी लढणार नाही अशी भूमिका घेऊन. त्याच्यावर इथं 18व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात की मी लढणार नाही असं जर तू अहंकाराने मानतोस तो तुझा निश्चय फुकट आहे. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहाः किम करिष्यति. ज्ञानी पुरुष देखील अवश्य होऊन प्रकृतीप्रमाणे कर्म करताना दिसतो. प्रकृतीच सर्व देहांना चालवते. स्वभाव जो प्राप्त झालेला असतो तो सर्व देहांना चालवतो. असं असल्यामुळं तुझा निग्रह हा व्यर्थ आहे. तू काय निग्रह करू शकशील असं 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं होतं. या इथं मात्र स्पष्ट भगवंत म्हणतात की जर अहंकाराने मी लढणार नाही असं म्हणत असशील तर तुझा निश्चय पूर्ण जाणारा नाही. प्रकृतीच्या अंगाने देखील तुला युद्ध करावंच लागेल. पण ते युद्ध भगवंतांना सांगायचं आहे. अशा प्रकारचं युद्ध म्हणजे कर्म तू उपदेशाप्रमाणे जर केलंस तर तरुण जाशील आणि माझं ऐकलं नाहीस तर युद्ध तर करायला लागेलच पण नाश देखील पावशील. याचं कारण तुझा स्वभाव किंवा तुझी प्रकृती तुला युद्ध करायला लावेल. कर्म करणं अथवा कर्म न करणं या दोन्ही गोष्टींच्या बुडाशी खऱ्या प्रकारे अहंकारच काम करत असतो. अहंकारच म्हणतो मी करेन अथवा अहंकारच म्हणतो की मी अजिबात करणार नाही. त्यामुळं तू ते प्रकृतीवर सोडून दे आणि प्रकृती ज्ञानवान होऊन जाऊन दे. प्रकृतीचा देखील जो प्रेरक आहे तो प्रेरक जर ज्ञानामध्ये स्थिर असेल तर प्रकृतीच्या कृत्याची तू काळजी करू नकोस. तू ज्ञानामध्ये स्थिर राहशील आणि युक्त स्वधर्म कर्म अशी कर्म कर्तव्य कर्म तू जरूर कर. त्याने तू बांधला जाणार नाहीस. तुला पाप देखील लागणार नाही. भगवंत असं म्हणतात एवढं सांगितल्यानंतर की तो ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये वास करतो आणि त्या ठिकाणी राहून यंत्रावर चढवल्याप्रमाणे सर्व भूतांना आपल्या मायेने तो चाळवीत असतो. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. सर्व भूतमात्रांच्या आत हृदयाच्या ठिकाणी तो राहून भ्रामयन सर्व भूतानी सर्व भूतमात्रांना चाळवतो फिरवतो. यंत्रारूढानी मायया यंत्रावर चढवल्याप्रमाणे तो चाळवत असतो फिरवत असतो. खरंच आत ईश्वर आहे याच्याकडे किती दुर्लक्ष होतं आणि यंत्रावर चढवल्याप्रमाणे आपण कशी कामं करत असतो. आता तर हा इलेक्शनचा काळ आलेला आहे. मला ते गळ्यात पट्टे अडकवलेले लोक सगळ्यांना नमस्कार करत फिरत असताना मोठी मौज वाटते की ईश्वराने केवढी मौज जगात निर्माण केली. खरं आत वास करतो आहे ईश्वर आणि सर्वांना नमस्कार करत फिरत आहेत. तहान नाही, भूक नाही, दिवस नाही, रात्र नाही.
जाता जाता हात करतात, नमस्कार करतात, जेवणावळी घालतात. आणि हे तुम्हाला जर विचित्र वाटत असेल तर आपलं स्वतःचं वर्तन देखील याच्यापेक्षा कमी प्रतीचं नाहीये. काय काय करत असतो आपण यंत्रावर चढवल्याप्रमाणे आपली आपली कामं, आणि ती कामं ज्या पद्धतीने करतो आणि त्याच्यामध्ये जो भाव ठेवतो, जो अहंकार ठेवतो, जे मिळवीन असं म्हणतो, जे कमावीन असं म्हणतो, ते या मंडळींपेक्षा काही कमी प्रतीचं नाहीये. एक प्रकारे मायेनी आपली दृष्टी बंद होऊन गेलेली आहे असं भगवंत म्हणतात. वस्तुतः मी अंतर्यामी आहे, या रूपाने ठळक प्रगट होतं एवढंच मला सांगायचंय. मी यांच्यावर टीका करत नाहीये. आपण देखील आपल्या कर्मांमध्ये याच प्रकारे वर्तन करतो आहोत. सर्वांच्या हृदयात राहून यंत्रावर चढवल्याप्रमाणे सर्व भूतमात्रांना आपल्या मायेनी मी चाळवत असतो असं भगवंत म्हणतात. जसा चाळवला जाण्याचा स्वभाव तसा ईश्वर त्याला चाळवणार. हा स्वभाव ज्यांनी त्यांनी आपल्या कर्मांनी प्राप्त करून घेतलेला आहे. तुमची चांगली कर्म तुमचा तसा स्वभाव घडेल, राजस कर्म तसा स्वभाव घडेल, तामस कर्म तसा स्वभाव घडेल. सत्वानुरूपो 17व्या अध्यायामध्ये जो शब्द वापरलेला आहे, आपलं आपलं सत्व जसं कमावलेलं आहे त्याप्रमाणे प्रकृती घडते. ती सात्विक घडेल, राजस घडेल अथवा तामस घडेल. त्यामुळे तुमचा चाळवला जाण्याचा जसा स्वभाव आहे तो आत आहे, तटस्थ आहे, केवळ आहे, आणि तुम्ही मात्र चाळवले जाता. तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही चाळवले जाता. तसा ईश्वर त्याला चाळवणार. वस्तुतः ईश्वर तटस्थ आहे, पण प्रकृतीचं आणि त्याचं सन्निधान लाभल्यामुळं प्रकृती आपली चळत राहते. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते असं भगवंतांनी 5व्या अध्यायात सांगितलं. आपल्या आपल्या स्वभावामुळे फिरताना दिसतात. वस्तुतः ईश्वर याच्यातलं काहीही करत नाही. तरी देखील ईश्वर त्याच्या सन्निधानाने आत जो हृदयस्थ आहे प्रकृती आपली फिरत राहते. विनोबा असं म्हणतात की जणू ईश्वर जीवाला म्हणतो की तू करू इच्छितोस तसं मी करवतो. तुझी इच्छा, माझं केवळ सन्निधान. तुला करायचंय म्हणून तू करतोस. तुला करायचंय स्वभावाप्रमाणे, म्हणून त्याप्रमाणे मी करवतो असं म्हणून ईश्वर सुटला. ईश्वराला याची जबाबदारी नाही तुझ्या कर्मांची. विनोबा म्हणतात की ह्यांनी म्हणावं की तू करवशील तसं मी करीन, म्हणजे हा सुटेल. यांनी सर्व सूत्र त्याच्या हवाली करावीत आणि म्हणावं की तू करवशील तसा मी करेन, माझा अहंकार मी यत किंचित देखील ठेवणार नाही, अशा बोधावर यावं म्हणजे झालं, म्हणजे हाही सुटून जाईल. पण ते घडणं कठीण असं होऊन बसलेलं आहे. आणि ते घडावं म्हणून भगवंत म्हणताहेत की तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. सर्व भावानी तो आत असणारा हृदयस्थ असा जो प्रभू आहे त्यालाच शरण जा. तत् प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. त्याच्या प्रसादानी, त्याच्या अनुग्रहानी, त्याच्या कृपेनी पराशांती म्हणजे परमशांती तुला प्राप्त होईल आणि नित्य शाश्वत असं स्थान तुला प्राप्त होईल. त्याला जर तू शरण गेलास तर शांती आणि देहबुद्धी विवर्जित
कायम आत्मभाव, परमात्मभाव असं परमस्थान तुला प्राप्त होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी जीवनामध्ये शांतीचा लाभ, ज्याचा प्रत्येक वेळेला भगवंतांनी जेव्हा जेव्हा त्या गोष्टीची परिसीमा गाठली उपदेशाची, तेव्हा या शांतीबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये कामना त्यागानंतर ही शांती मिळते असं भगवंत म्हणतात. विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकाराः स शांतीम अधिगच्छति. बुद्धी स्थिर झाली की शांती प्राप्त होते. आणि बुद्धी स्थिर कशी होते? सर्व कामना टाकून आणि स्पृहा देखील टाकून, म्हणजे जिजीविषा, जिवंत राहण्याची अथवा मरण्याची देखील स्पृहा टाकून यदृच्छेने केवळ जीवन ज्याचं राहिलेलं आहे असा, जो ममत्व रहित झालेला आहे, अहंकार विवर्जित झालेला आहे, एकतर त्याची बुद्धी स्थिर होते आणि दुसरं म्हणजे त्याला शांती प्राप्त होते असं भगवंत सांगतात. 5व्या अध्यायामध्ये युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम असं म्हटलेलं आहे. निष्ठांच्या योगाने मिळणारी जी शांती आहे ती कर्मफलाचा त्याग झाल्यावर मिळते असं भगवंत म्हणतात. 12व्या अध्यायामध्ये देखील श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांती अनंतरम. जेव्हा कर्मफल त्याग घडतो तेव्हा फलत्याग घडतो. फल देहाला लागलेला आहे त्यामुळे देहभावाचा त्याग राहतो, हा सडा राहतो, एकटा राहतो, तो शांत स्वरूप असतो, तो शांतीला प्राप्त होतो असं निरूपण केलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये प्रशांत आत्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां मत्संस्थाम अधिगच्छति असे शब्द वापरलेले आहेत. ध्यानयोगाने देखील तेच घडतं, जे बुद्धी स्थिर झाल्यावर घडतं, जे कर्मफलाच्या त्यागाने घडतं. या ठिकाणी भगवंत असं म्हणतात की मन नियत झालं, आवरलं आपल्या स्वतःला की निर्वाण परम अशी शांती त्याला प्राप्त होते. ध्यान योगानी तीच गोष्ट घडते असं भगवंत निरूपण करतात. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचं महात्म्य सांगत असताना श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. त्वरित मिळते, तुरंत, क्षण देखील न जाता श्रद्धेने ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे श्रद्धेने सुरुवात आहे आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होतं त्याच्याकरता तत्परः आणि संयतेंद्रिय याची मात्र आवश्यकता आहे श्रद्धेच्या बरोबरीने. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पराशांती म्हणजे मोक्ष संज्ञक शांती, त्याचा लाभ, त्याचा धनी तो होऊन जातो असं भगवंत म्हणतात. 5व्या अध्यायाच्या शेवटी ईश्वराचं ज्ञान झाल्यामुळं परमात्माच सर्व ठिकाणी आहे, करता भोगता हे लक्षात आल्यामुळं शांती प्राप्त होते असं भगवंत सांगतात. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वभूत सर्व लोक महेश्वरम भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. पुढं काय? सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिमृच्छति. प्रत्येक वेळेला ही गमतीची गोष्ट आहे
तुम्ही जो यज्ञ करता त्या यज्ञाचा भोगता तुम्ही नसता. जेव्हा तो भोगता होतो जेव्हा त्याला शांतीचा लाभ होतो तेव्हा तुमच्या ठिकाणी तुमच्या अंगाने परमात्माच त्याचा भोग घेत असतो. जेव्हा तपाने तुम्ही समाधानी होतात तेव्हा तुम्ही याचा अर्थ परमात्मा आपल्या स्वतःचं समाधान घेत असतो. तो सर्व लोक महेश्वर असा आहे. तुमचा अहंकार संपुष्टात येतो, तुम्हाला शांती प्राप्त होते. एरवी हा देह शांतीला प्राप्त होईल अशी तुमची कल्पना असते, पण तुम्ही व्यापक होता. अशी व्यापकता तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांचा हितकर्ता जो असतो, सुहृद जो असतो, तो परमात्माच तुमच्या अंतर्यामी आहे असा भाव निर्माण होतो. आणि हे जाणल्यामुळं तुम्ही शाश्वत शांतीला प्राप्त होता. सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. अशा प्रकारच्या मला जाणून शांतीच प्राप्त होते. साधनेच्या अंती शांती खेरीज दुसरं काही शिल्लक राहत नाही. आनंद देखील शांतीला पर्यायवाचक शब्द आहे. आपण समजतो तसा आनंदाचा अर्थ नाहीये. आपल्याला आनंद या शब्दाने देखील कदाचित काहीतरी एक्साइटमेंट असं डोळ्यासमोर असतं. तसं आनंदाचं स्वरूप पारमार्थिक आनंदाचं स्वरूप नाही. 9व्या अध्यायामध्ये भक्तीने देखील शांती प्राप्त होते हे सांगताना अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधु एवस मंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति. तो धर्मात्मा होतो, त्वरित धर्मात्मा होतो आणि शाश्वत अशा शांतीला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. आणि या ठिकाणी तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम असा फार महत्वाचा असा उपदेश अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भगवंतांनी केलेला आहे. तो जो ईश्वर आहे तो ईश्वर आत राहून सर्वांना वेळ लागल्यासारखं कर्म करायला लावतो. त्याला जर शरण गेला तर त्याचा प्रसाद प्राप्त होतो आणि शांती देखील मिळू शकते. तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम अशा प्रकारे शाश्वत प्राप्ती त्याला प्राप्त होते. खूप मोठा विषय आहे. भगवंतांनी अर्जुनाला जो सर्व मी तुला सांगितलं, आता तुला जे काही करायचं असेल ते कर असा जो उपदेश केला, यथेच्छसी ततः कुरु, त्याच्या आधीचे हे श्लोक आहेत. कर्म करत असताना एक कर्म पारतंत्र्य जरूर आहे. कर्म स्वातंत्र्य नाहीये. प्रत्येकाला हे कर्म पारतंत्र्य जाणवतं, कारण कर्म आपल्या एकट्यावर अवलंबून नाहीये. सगळी सृष्टी कर्म करत असल्यामुळं एकाच वेळेला सर्व जगत कर्म करत असल्यामुळं आपण जे आणि जसं कर्म करू त्या प्रकारे तसंच्या तसं आपल्याला अपेक्षित मिळेल असं सांगता येत नाही. तसंच कर्माला हात घालणं आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जमेलच असं नाही. प्रत्येक वेळेला एक प्रकारे आत्मा म्हणजे आपण आध्यात्मिक दृष्ट्या पुष्कळ स्वतंत्र आहोत असं शास्त्र सांगतात. तरी देखील प्रकृतीचा व्यवहार असं सांगतो की हे कर्मचक्र अनादी काळापासून चालत आलेलं आहे आणि त्याच्यावर आत्म्याची सत्ता
प्रत्यक्ष सत्ता नाही. आपण इच्छा केलेली नसताना किंवा आपल्याला नको असताना आपण स्वतः न करता देखील सहस्रावधी कर्म आणि कर्म व्यापार जगतामध्ये चाललेले आहेत असं आपण पाहतो. आत्म्याची मुळीच सत्ता या कशावर नाही आणि याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात. अगदी गल्फमध्ये युद्ध सुरू झालं की इथं शेअर्सचे भाव खाली पडतील, पेट्रोल महाग होईल. आपली कोणतीही सत्ता त्याच्यावर नाही. अनेक नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशा असतात. एवढंच नाही, आपल्या कुटुंबातल्या परिस्थिती, आपला भाऊ, आपली बहीण, आपली पत्नी, आपला पती जे वातावरण अचानक निर्माण करतील एखाद्या वेळेला तुमच्या घरात, तुमचं काही त्याच्यावर कंट्रोल नाही, पण त्याचे बरे वाईट परिणाम मात्र आपल्याला भोगायला लागतात. म्हणून आत्मा स्वतंत्र हे कितीही जरी म्हटलं तरी देखील कर्म ही जी गोष्ट आहे त्या कर्माचं एक पारतंत्र्य आपल्याला नेहमीच भोगायला लागतं. आणि हे जे व्यापार आहेत त्या व्यापारातलाच काही भाग आपण केवळ करत असतो. अशा वेळेला विवेकी किंवा ज्ञानी पुरुष जास्तीत जास्त काय करू शकतो तर आपली स्वतःची बुद्धी निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करणं, सुख आणि दुःख समान मानणं, फलासक्ती टाकण्याचा प्रयत्न करणं, देहासक्ती टाकण्याचा प्रयत्न करणं. आणि एवढंच नाही तर आपल्या कुटुंबावर देखील आसक्ती न ठेवता काम करणं, एवढंच तो करू शकतो. याच्याखेरीज ज्ञानी पुरुष देखील काही करू शकत नाही. रामचंद्रांना जेव्हा वनात पाठवलं, काय करू शकले? कर्म पारतंत्र्य ही जी गोष्ट आहे ही गोष्ट स्वीकारावी लागते. त्यावेळेला ज्ञानी पुरुष काय करू शकतो हे त्यांनी दाखवलं आणि तेवढंच ज्ञानी पुरुष करू शकतो. जगाच्या कर्म व्यापारामध्ये तो ढवळाढवळ करू शकत नाही, त्याची करण्याची इच्छा नसते आणि जर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर ते अहंकारामध्ये मोडतं, तो ते कदापि करत नाही. कारण कर्म करणं अथवा न करणं मुद्दामून हे अहंकारामध्ये जमा होतं. याच्या उलट अविवेकी किंवा अज्ञानी किंवा ज्याला समजत नाही असा मूर्ख या कर्माच्या पाशामध्ये गुंतत पडतो. तो सोडवायचा प्रयत्न करतो, त्याच्यात उडी घालतो. ज्ञानी पुरुष हे सर्व करत असताना देखील अनासक्त बुद्धीने करतो, फलाशा टाकून करतो, देहासक्ती टाकून करतो. आध्यात्मिक शास्त्रदृष्ट्या अशा वेळी कर्माच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नका एवढंच सांगितलेलं आहे. आणि हा विचार परिपूर्ण अंमलात आणण्यासाठी म्हणून, कारण एकदम वृत्ती तशी वळत नाही, ध्यानादी साधना सांगितल्या. अशा रीतीने कर्माचं पारतंत्र्य समजून कर्मामध्ये विवेक करावा. तसंच भक्ती आणि समर्पणामध्ये देखील विवेक करायला सांगितलेला आहे. श्रद्धा, प्रेम या भावांनी अध्यात्मशास्त्र अधिकाधिक संपन्न होतं. म्हणून सर्वात शेवटी मद भक्तिम हा विषय भगवंत काढतात. सगळं मिळवल्यावर मग माझी भक्ती प्राप्त होते. याच्यामध्ये कर्म, ध्यान, ज्ञान विचार या सर्वांनी जी अंतरस्थिती हळूहळू घडत राहते त्याला ईश्वर विषयक श्रद्धा आणि प्रेम, समर्पण, उपासना यांनी अजून परिपक्वता येते.
हा विचार असं सांगतो की ईश्वर सर्व भूतमात्रांमध्ये आहे. ईश्वर सर्व भूतानां. आपल्या हृदयाच्या ठिकाणी देखील आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयाच्या ठिकाणी आहे, म्हणून आपल्याही हृदयाच्या ठिकाणी आहे. सर्व भावांनी त्या ईश्वराला शरण जावं. जगामध्ये जे काही व्यापार व्यवहार चाललेले आहेत ते परमेश्वरच त्याला पाहिजे तसे करून घेतो. त्यामुळं अहंकार बुद्धी सोडून अशा ज्ञानी भक्तांनी स्वतःला सर्वस्वी परमेश्वराच्याच हवाली करणं हे योग्य. हा भक्तीचा विवेक देखील याच्यात अंतर्भूत आहे. कर्म पारतंत्र्याबद्दलचा विवेक, कारण चढवलेलाच आहे यंत्रावर आणि फिरवतोच आहे तो तुम्हाला, म्हणून कर्म पारतंत्र्य एक तुम्हाला आहेच. आणि त्याच वेळेला भक्ती आणि समर्पणाने याच्यातून सुटू शकतो, हाही विवेक या श्लोकामध्ये अंतर्भूत आहे. अशा प्रकारे कर्म पारतंत्र्य आणि कर्मातला विवेक, तसंच भक्ती समर्पणातला विवेक, या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर मग भगवंत अर्जुनाला मुभा देत आहेत. भगवंत म्हणतात की इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला सांगितलं. विमृशैत तद अशेषेण यथेच्छसी तथा करू. याचा तू पूर्ण विचार कर आणि मग तुझ्या इच्छेला येईल ते तू कर. यथेच्छसी तथा करू हे अनकंडिशनल नाहीये. या सगळ्याचा तू योग्य विचार कर आणि मग तुझी इच्छा आहे ती इच्छा जशी असेल तसं तू कर. या सगळ्या गोष्टी पारंगत जर तू झाला नाहीस तर नाश पावशील असं भगवंत सांगतात. म्हणून या सगळ्याचा नीट विचार कर आणि मग तुला जे करायचे ते कर. म्हणजे भगवंतांना जे करायचे तेच अर्जुनानी हवं आहे, तेच अर्जुनानी करावं असं भगवंतांना म्हणायचं आहे. हे उघड आहे. कर्मातला विवेक, भक्तीतला विवेक, यामुळे बुद्धी समत्व दशेला एकदा का पोचली म्हणजे अहंताजन्य अशा वाईट इच्छाच शिल्लक राहत नाहीत. त्यामुळं अशा ज्ञानी पुरुषाचं इच्छा स्वातंत्र्य त्याला किंवा जगात आणि कोणाला कधीही अपायकारक होत नाही. त्यामुळे तो स्वेच्छेने जे जे कर्म करील ते धर्म्य आणि प्रमाण असं होईल. अशा प्रकारे स्थितप्रज्ञेची अवस्था प्राप्त झाली म्हणजे मग इच्छेला आळा घालण्याची देखील जरुरी राहणार नाही. असा यथेच्छसी तथा करू असा या श्लोकाचा अंतरंग भाव आहे. खरं म्हणजे आपल्याला मोकळं सोडण्यासाठी हे शास्त्र नाहीये. इंद्रियांच्या व्यापार व्यवहारावर, बुद्धीच्या व्यापार व्यवहारावर मोकळं सोडण्यासाठी हे शास्त्र नाही. त्यामुळे या शास्त्रात कोणत्याच पॉइंट ऑफ टाइमला आता तुला करायचं ते कर असं सांगितलं जाणं शक्य नाही. त्याच्याऐवजी सगळं नीट समजून घेतल्यानंतर आता इच्छा स्वातंत्र्य आहे ते इच्छा स्वातंत्र्य भगवंतांच्या इच्छेला करस्पॉन्डिंग असं राहणार हे उघड आहे. असं असल्यामुळं या व्यक्तीने त्याच्या इच्छेला येईल ते केल्यामुळं त्याची स्वतःची हानी कधीही होणार नाही आणि जगताचीही हानी होणार नाही. अशा परिस्थितीत इच्छा स्वातंत्र्य दिलेलं आहे असा याचा अन्वयार्थ आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं
यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।